सर्वांना नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम झटपट आणि पटकन होणारी रेसिपी पाहणार आहोत. कधी कधी काय होतं माहिती आहे का, स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा रोज रोज चपाती भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. त्यावेळेला ही वेगळी अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकता. ही रेसिपी अगदी कमी वेळात आणि झटपट होणारी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 4 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. आता हा राईस मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता हा राईस एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. इथे मी 3 वेळा धुवून याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा राईस या पाण्यामध्ये साधारण 10 मिनिटे भिजत ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण ही टोमॅटो कट करून घेणार आहोत. आता टोमॅटोची पाठीमागचं देठ कट करून एका टोमॅटोचे 2 भाग असे आपण कट करून घेणार आहोत. आता इथे मी सुरुवातीला 3च टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो साईडला ठेवला आहे. एका टोमॅटोचा नंतर आपण वापर करणार आहे. आता ही 3 कट केलेली टोमॅटो एका कढईमध्ये घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ते एका साईडला गॅसवरती शिजायला ठेवायचे आहेत. आता गॅसवरती एका साईडला टोमॅटो शिजते तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी एका पातेल्यामध्ये 1.5 लिटर पाणी ठेवलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत. दालचिनीचा 1 तुकडा, 4 लवंग, 4 काळी मिरी आणि तेजपत्ता हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ टाकताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपण याच्यामध्ये नेहमी जितकं भातापुरतं मीठ टाकतो त्याच दुपटीने मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपण यात पाणी नंतर काढून घेणार आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर आपण भिजत ठेवलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये नंतर 1 चमचा तूप घालून घ्यायचा. म्हणजे आपला तांदूळ अगदी मोकळा आणि सुटसुटीत शिजला जातो. अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आणि साधारण 10 मिनिटे हा तांदूळ शिजत ठेवायचा. तोपर्यंत आपली इकडे टोमॅटो देखील शिजलेली आहेत. आता ही टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि टोमॅटो शिजल्यानंतर त्याची सालं अगदी व्यवस्थित आणि पटकन निघतात. त्यामुळे आपण टोमॅटोवरची साले काढून घ्यायची आहेत. अशा पद्धतीनं मी सर्व टोमॅटोची वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता ही टोमॅटो मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता ते टोमॅटोची इथं या पद्धतीनं मी पेस्ट करून घेतलेली आहे. तोपर्यंत आपला इकडे 10 मिनिटांनंतर भात देखील व्यवस्थित शिजलेला आहे. अगदी 95% आपल्याला हा तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता हा शिजलेला तांदूळ एका चाळणीमध्ये पाणी त्यातील निथळून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे व्यवस्थित तडतडली की 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने देखील टाकलेली आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक उभा कट केलेला कांदा. कांदा देखील लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो अगोदर 1 टोमॅटो ठेवला होता तो अशा पद्धतीनं कट करून घालायचा आहे. आता टोमॅटो आणि कांदा देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जी आपण टोमॅटोची पेस्ट केली होती ती आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता ही पेस्ट या कांद्यामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जोपर्यंत या टोमॅटोच्या पेस्टमधील पाण्याचं प्रमाण पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत. आता च्या पेस्टमधील पाण्याचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता काही मसाले घालून घेणार आहोत. आता इथे मी अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये त्यानंतर लगेचच जो घरगुती मसाला असतो कांदा लसूण मसाला, तो इथे मी अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. आता हे देखील मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता आपण जो शिजवून घेतलेला भात होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हा शिजवलेला भात आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला इथे टोमॅटो राईस तयार झालेला आहे.
तर तुम्हाला हा टोमॅटो राईसची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि जर या चॅनलवरती नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. तर हा टोमॅटो राईस अगदी झटपट, कमी वेळात आणि कमी साहित्यात बनतो. आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर तुम्ही पण ही टोमॅटो राईसची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.